मॅम कसं वाटते तुम्हाला श्रेष्ठ महाराष्ट्र महिला सन्मान मिळाल्यावर? खूप अभिमान वाटतोय स्वतःचा सुद्धा आणि माझ्याबरोबर हिचा सुद्धा, कारण आम्ही दोघींनी मिळून हा प्रवास सुरू केला आहे. खडतर प्रयत्नातून हा प्रवास सक्सेस झालेला आहे आणि श्रेष्ठ महाराष्ट्राने त्याची दखल घेतली आणि आम्हाला गौरव दिला, याबद्दल त्यांचे पण खूप आभार. पण माणसाच्या मनाचा रस्ता हा पोटातून जातो आणि तो रस्ता म्हणजे तुमचा टेस्ट ऑफ कोकण. तुम्ही पहिले डबे द्यायचा लोकांना आणि तिथून आता तुम्ही टेस्ट ऑफ कोकण रेस्टॉरंट उभारलं, तर कसा होता तुमचा हा प्रवास? ऍक्च्युली फार खडतर होता. खूपच आम्हाला म्हणजे फार कठीणाई आल्या, म्हणजे फार इश्यूज झाले. इट कॅन बी फायनान्शियल किंवा ओसीच नाही आली रेस्टॉरंटची. सो वी वर स्टक फॉर 8 months विथ वेटिंग फॉर द ओसी. असं करत करत ते एक दिवशी ओपनिंग केलं आम्ही. उज्ज्वल निकम मामाने ओपनिंग केलं. ते पण एक फार मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. खूप प्रोत्साहन होतं. ते आले मामा तिथेपर्यंत, सगळी फॅमिलीला घेऊन जेवले आणि आज छान सक्सेसफुली आम्ही हा टेस्ट ऑफ कोकण रेस्टॉरंट चालवतोय. तुम्ही एक फार्मासिस्ट आहात आणि तुम्ही एक आयुर्वेदिक डॉक्टर, तर आणि आता तुम्ही तिसऱ्याच प्रकाशनमध्ये आहे हॉटेल मॅनेजमेंट, तर ही जोडी जमून कशी आली? कसं झालं की मला खूप जेवण बनवायची पण आवड होती आणि खाण्याची पण आवड होती आणि हिच्या हातची चव फार अप्रतिम चव आहे. तिने एकदा गणपतीला आमच्याकडे आली, नंतर मी त्यांच्याकडे जेवायला गेले, तर तिने जे जेवण बनवलं होतं फिश करी मी आयुष्यात कधीच खाल्ली नव्हती, पण हिच्या हातची चव आणि ती फिश करी अप्रतिम. तेव्हाच मी म्हटलं, अगं मला ना खूप इच्छा आहे हॉटेल काढायची. माझी पहिल्यापासूनची इच्छा होती, पण या प्रोफेशनमुळे मला काही जमायचं नाही. पण आम्ही रिटायर्ड होते आता 1 वर्षामध्ये, आपण हॉटेल काढूया. तेव्हा तिने पण साथ दिली. मी पण आम्ही खूप प्रयत्न केला जागा मिळवण्यासाठी वगैरे, आणि मग एकदा ही जागा मिळाली आणि आम्ही रेस्टॉरंट सुरू केलं. तिचं हे कष्ट जास्त, कारण जेवण सगळं तिचं असतं. अप्रतिम मसाले ती बनवते, स्वतः बनवते, स्वतः ती डब्यावर कुटून घेते आणि नेहमी फ्रेश. म्हणजे असं नाही की 8-8, 10-10 दिवसाचे बनवून ठेवतो. 2-2 दिवसाचे आम्ही फ्रेश मसाले ती बनवते आणि स्वतः लक्ष घालते कसं जेवण बनवतात आहे. आम्ही पण टेस्टिंग करतो. तू टेस्टिंग कशी करते? एव्हरी बॅच आम्ही टेस्ट करतो. बऱ्याच दिवसातून छोट्या 10 नारळाच्या, 20 नारळाच्या अशा बॅचेस बनतात. म्हणजे मालवणी ग्रेव्ही असू दे, फिश कढी असू दे, सोल कढी असू दे, तर प्रत्येक बॅच आम्ही टेस्ट करतो. कोल्हापुरी फूड आहे. कोल्हापुरी मसाला ही माझी आत्या कोल्हापूरवरून पाठवते, दर 4 दिवसाला पाठवते आणि तांबडा पांढरा तर अतिशय सुंदर बनतो आमच्याकडे. कोल्हापुरी थाळी छान मिळते. थँक्यू सो मच. थँक्यू.